बातमीपत्राच्या सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कात मोठी कपात करण्यात आली। उत्पादन शुल्कात प्रत्येकी 10 रुपयांची कपात करण्यात आली। आता पेट्रोलचे नवे उत्पादन शुल्क 3 रुपये असेल। डिझेलचं उत्पादन शुल्क मात्र शून्यावर आले। आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। अमेरिका इस्रायलने इराण विरोधात सुरू केलेलं युद्ध आणि त्यानंतर इराणने जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग असलेली होर्मुझच्या सामुद्रधुनी बंद केल्याने जगभरात इंधनाचा तुटवडा पाहायला मिळतोय। या पार्श्वभूमीवर भारत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रत्येकी 10 रुपयांची कपात केली, ज्यामुळे पेट्रोलवरील शुल्क 3 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवरील शुल्क हे 0 रुपये प्रति लिटर वरती आलंय। तर युद्धाच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाचा निर्णय सरकारकडून सध्या घेण्यात आलाय। आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कावर आता कपात करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात अधिक सविस्तर चर्चा करूयात। सीआयपीडीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय लोध सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। उदय सर, जय महाराष्ट्रमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आखाती युद्धाचा परिणाम हा देशावर होताना दिसत असतानाच आता पेट्रोल डिझेलवरचं उत्पादन शुल्क घटलंय। याचा सामान्यांना कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो? असं आहे की सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे याच्या पेट्रोल डिझेलच्या क्रूडच्या किमती वर गेलेल्या आहेत आणि त्याच वेळेला डॉलर वर्सेस रुपीज याचं डिव्हॅल्युएशन झालेलं आहे। त्यामुळे या दोन्हीचा परिणाम हा पेट्रोल जन्य पदार्थांच्या किमती वर जाण्यामध्ये वाढण्यामध्ये होतो। आता एक्साइज कट जे गव्हर्नमेंटने केलेलं आहे ते एक चांगलं मेजर आहे, ज्याच्यामुळे कॉस्ट प्लस टॅक्स नंतर आपली किंमत येते आणि आपली विक्रीची किंमत ही सध्या वाढवता येत नसल्यामुळं विविध कारणांनी त्यांनी टॅक्सचं प्रमाण कमी केलं। टॅक्सचं प्रमाण कमी केल्यामुळे आता किमती स्थिर राहण्यास मदत होईल, ग्राहकांना भुर्दंड पडणार नाही, ऑइल कंपन्यांचं नुकसान कमी होईल, असा त्याचा परिणाम आहे। निश्चित। मात्र सध्या ज्या पद्धतीने आपण पाहतोय की इंधन पुरवठ्यावरती परिणाम होतोय अशा अफवा पसरतायत, त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल डिझेल साठवणूक करण्यासाठी मोठी कसरत केली आहे। त्याचबरोबर सरकारसमोर मोठं आव्हान आहे की ही जी साठेबाजी होतीये ही रोखली गेली पाहिजे। त्यातच आता सरकारनं हे उत्पादन शुल्क कमी केलंय। कुठेतरी पेट्रोल पंप चालकांवर याचा अतिरिक्त भार येऊ शकतो का? नाही, आम्हाला ऑलरेडी भार होता, तो जरा आम्हाला अधिक प्रॉडक्ट मिळेल असं वाटतंय आणि त्यामुळे भार उलटा कमी होईल आणि ग्राहकांनी साठवणूक मात्र करू नये, ते अत्यंत धोकादायक आहे। निश्चित। जय महाराष्ट्राच्या माध्यमातून तुम्ही नागरिकांना कशा पद्धतीने आवाहन कराल की इंधनाचा पुरेसा साठा हा देशाकडे आहे आणि नागरिकांनी अशा पद्धतीने गर्दी करू नये? हो, नक्कीच। आपल्या ऑइल कंपन्यांच्या सांगण्यानुसार तिन्ही ऑइल कंपन्यांकडे म्हणजे हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल भरपूर साठा आहे आणि तो सध्या नियंत्रित पद्धतीने वितरित केला जातोय, जेणेकरून तो अधिक काळ आणि संपूर्ण देशभर सारख्या प्रमाणात सर्वांना मिळेल यासाठी। परंतु हे करताना थोडीशी काही ग्राहकांची खरेदी करताची झुंबड झालेली आहे, त्यामुळे हा इम्बॅलन्स झालेला आहे। पॅनिक बाईंग जे होतंय त्यामुळे थोडंसं शॉर्टेज सारखं दिसतंय। तसं जर ग्राहकांनी थांबवलं खरेदी करायची, अनावश्यक खरेदी करायची, तर याच्यामध्ये वितरणामध्ये थोडं स्मूथनेस येईल। निश्चित। उदय सर, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्रला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। त्यामुळे उत्पादन शुल्कात प्रत्येकी 10 रुपयांची कपात ही पेट्रोल डिझेलमध्ये करण्यात आलेली आहे। त्यामुळे टॅक्स कमी केल्यामुळे आता या ज्या पेट्रोल डिझेलच्या किमती आहेत त्या पुढील काळासाठी स्थिर राहतील, अशी प्रतिक्रिया उदय लोध यांनी दिली आहे।